मी 7वी पर्यंत आजी बरोबर पुण्यात होते. हो. सो मी 7वीत वगैरे 8वी पासून मुंबईत आले. त्याच्यानंतर मी खरं तर खूप जवळनं पाहिलं. कारण मग मी रोज आई बाबा कामाला जातात, काही शूटिंगला जातात, नाटकाचे प्रयोग आहेत, आई डबिंग करायची खूप. हे सगळं मी त्याच्यानंतर पाहिलं. म्हणजे काही वेळेला असं झालंय की मी आईबरोबर डबिंगला गेले आहे, मग आईबरोबर नाटकाच्या प्रयोगांना गेले आहे. शूटिंग्सना मी फार कमी गेले आहे कोणाच्याही बरोबर, आई किंवा बाबा. पण नाटकाचे प्रयोग आणि डबिंग वगैरेला मी खूप गेले. मग या ज्या टेक्निकल गोष्टी आहेत ज्या आत्ता आत्ता कळत आहेत, डबिंग म्हणा, VFX म्हणा किंवा क्रोमा, या सगळ्या तू आधीपासून ऐकत आलीस? टेक्निकल गोष्टींशी ओळख झाली आहे लहानपणी? फक्त ओळखच झाली आहे. म्हणजे असं काहीतरी त्याला क्रोमा म्हणतात, VFX म्हणजे हे काहीही मला कळलं नव्हतं तेव्हा. पण हे काहीतरी करतात. हां. आणि मला सगळ्यात जास्त भीतीच्या गोष्टीची आजही वाटते इज डबिंग. डबिंग मला खूप असं, एक तर मला माझा आवाज अजिबात आवडत नाही. दर्शना खूप आवडत नाही मला. इट्स व्हेरी फनी. मी असं डबिंग करते, असं म्हणजे तो हेडफोन असतो तो असा लांब धरते. कारण मला असं वाटतं माझा आवाज फार कर्कश आहे आणि इरिटेटिंग आहे. सो मी असं धरून ते बोलते, त्यात शब्द कळावे फक्त म्हणून. डबिंगचं मला फार प्रेशर येतं. बाकी तुम्ही काम करून घ्या किती पण, डबिंग करायला लावू नका. खूप येतं मला प्रेशर.